एकनाथ शिंदेंनी तो धोका ओळखला. मुंबईत शिंदे सेनेची स्वतंत्र गटनोंदणी करणार. मुंबई महापालिकेतील वैधानिक आणि विशेष समित्यांच्या सदस्य संख्येवरून सुरू झालेल्या चर्चांमुळे भाजप आणि शिवसेना शिंदे गट संयुक्त गट म्हणून कोकण आयुक्तांकडे नोंदणी करतील अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र संयुक्त गट नोंदणी केल्यास पुढील 5 वर्ष महापालिकेत भाजपचे धोरण स्वीकारावे लागेल आणि शिंदे सेनेचे स्वतंत्र अस्तित्व धोक्यात येईल. ही बाब लक्षात घेताच शिंदे सेनेने स्वतंत्र पक्ष म्हणून नोंदणी करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांकडून मिळाली आहे. मुंबई महापालिकेच्या निवडणूक निकालात 10 दिवस उलटून गेले असले तरी बहुमत मिळालेल्या भाजप शिंदेसेना युतीने अद्याप कोकण आयुक्तांकडे गटनोंदणी केलेली नाही. महापौरपद, उपमहापौरपद, विविध वैधानिक आणि विशेष समित्यांचे अध्यक्षपद तसेच सदस्य संख्येवरून दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून सविस्तर चर्चा सुरू होती. विशेषतः पालिकेच्या तिजोरीच्या चाव्या असलेल्या स्थायी समितीतील सदस्य संख्येवरून गणिते मांडली जात होती. सध्याच्या रचनेनुसार स्थायी समितीत सत्ताधारी आणि विरोधकांची सदस्य संख्या समसमान येत आहे. शिक्षण समितीचे अध्यक्ष हे पदसिद्ध सदस्य असल्याने सत्ताधारी गट केवळ एका सदस्याने आघाडीवर आहे. शिक्षण समिती अध्यक्ष वगळता सत्ताधारी आणि विरोधकांचे प्रत्येकी 13 सदस्य स्थायी समितीवर जातील अशी स्थिती आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.